आज मी तुम्हाला उरलेल्या भाताची अशी मस्त चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी की बनवायला फार सोपी, अगदी बॅचलर सुद्धा बनवू शकतात। तर चला मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर इथं माझ्याकडे रात्रीचा साधारण 2 कप इतका भात उरला आहे। याला आधी आपण एका ताटलीत काढून घेऊ आणि मग हाताने फोडून मोकळा करून घेऊया। तुम्ही असा शिळा किंवा ताजा कोणताही भात इथं वापरू शकता। तर तुम्ही बघू शकता मी भाताला व्यवस्थित मोकळा करून घेतलाय। आता यात टाकू मीठ। तुम्ही भात शिजवताना मीठ घातला असेल तर माझ्याप्रमाणे अगदी थोडंसं मीठ टाका, नाहीतर भात खारट होईल। आणि त्यानंतर घालायचं लाल तिखट। इथं मी भाताला चांगला रंग यावा म्हणून काश्मीरी लाल तिखट व थोडंसं झणझणीत बनावा म्हणून घरातलं लाल तिखट असं दोघांना मिसळून जवळपास 2 चमचे वापरला आहे। मग तुम्हीही यात तिखट जसं हवं तसं वापरा। व शेवटी 2 चिमूट हळद व 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून भातात सर्वांना मिसळून घेऊया। तर यात मी ताजा कढीपत्ता वापरलाय। अशा ताज्या कढीपत्त्याचा स्वाद यात मस्तच लागतो आणि आम्हाला हा स्वाद फार आवडतो। तुम्हीही एकदा ट्राय करून पहा, अन्यथा स्किप केलात तरी काही हरकत नाही। तर असं भातात तिखट मीठ वगैरे छान मिसळल्यानंतर याला थोड्या वेळ इथंच सोडू आणि दुसरीकडे गॅसवर कढई किंवा पॅन ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्यात 2 चमचे शेंगदाणे टाकून त्यांना मंद ते मध्यम आचेवर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदललाय। आता यांना पॅन मध्ये एका साईडला करायचं, तेल व शेंगदाणे वेगवेगळे होतील अशा पद्धतीने। मग त्यानंतर तेलात 1 चमचा चणा डाळ टाकून डाळीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं। तशी गरम तेलामुळे डाळ लवकर फ्राय होते आणि असं डाळीचाही थोडासा रंग बदलला की तिलाही शेंगदाण्यांसोबत थोडंसं तळून बाजूला ठेवायचं। आणि जर तुम्ही इथं कढई वापरत असाल तर मात्र शेंगदाणे व चणा डाळ चांगले फ्राय झाल्यानंतर तेलातून बाहेर काढून ठेवा आणि शेवटी भातात मिसळा। आता त्याच तेलात 1 चमचा मोहरी घालायची व फोडणी कशी मस्त खमंग बसली पाहिजे त्यासाठी मोहरी छान तडतडेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर असं मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात 1 चमचा जिरं घालायचं। जिरं सुद्धा चांगले फुलले पाहिजे। फोडणीत जर जिरं मोहरी छान तडतडले तर पदार्थाची चव वाढलीच म्हणून समजा। आणि जिरेही छान फुलले की सर्वांना एकत्र काही सेकंद परतून घ्यायचं आहे। आता यात 4 सुक्या लाल मिरच्या आणि त्यासोबत 3 स्लाइस मध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून रंग बदलू न देता थोड्या वेळ परतून घेऊ। इथं तुम्ही पाहू शकता प्रत्येक जिन्नसांसोबत थोडं थोडं करत शेंगदाणे व चणा डाळ व्यवस्थित खरपूस झाले आहेत। तर आता यात टाकायचा 1 लहान चमचा आलं लसूण पेस्ट। हवं तर तुम्ही या ठिकाणी लसूण बारीक चिरून वापरला तरीही चालू शकेल। आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेतल्यानंतर यात टाकू 5 ते 6 कढीपत्त्याची पानं। जर तुम्हाला नाश्त्यात तळलेल्या कढीपत्त्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही ताजा कढीपत्ता कमी वापरून इथं जास्त कढीपत्ता टाकून असं परतून घेऊ शकता। आता यामध्ये घालायचा मीठ, तिखट वगैरे मिसळून ठेवलेला भात आणि असं भात मस्त अशा खमंग फोडणीत घातल्यानंतर भाताला सर्व जिन्नसांसोबत व्यवस्थित मिसळून घेऊया। अशा पद्धतीने कोणताही पसारा न मांडता झटपट बनणारा असा फोडणीचा भात बॅचलर सुद्धा अगदी सहज बनवू शकतात। तसेच खात्रीने सांगते की खाणाऱ्या प्रत्येकाला हा इतका आवडेल की कितीही बनवलात ना तरी कमीच पडेल। तर असं भातामध्ये फोडणी चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर मंद ते मध्यम आचेवर याला झाकून एक दणदणीत वाफ देऊया। हे पहा, अशी 2 ते 3 मिनिटांची वाफ दिल्यामुळे आपल्या भातामध्ये सर्व मसाल्यांची चव छान उतरते। त्यामुळे साधासा भात सुद्धा भारी चमचमीत चटपटीत लागतो। व शेवटी सर्व्ह करण्याआधी खूप सारी कोथिंबीर टाकून असं मिसळून घ्या आणि मग दही किंवा कोशिंबिरी सोबत किंवा काहीच नसेल तर असंच गरमागरम खाल्लात तरी हा खायला अप्रतिम लागतो। तर एकदा अवश्य बनवून खा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा।